नमस्कार. आज आपण चण्याची भाजी बनवणार आहोत. तर हे ब्राऊन चणे ह्याची भाजी बनवणार आहोत. चण्यामध्ये पण वेगळे वेगळे प्रकार असतात. तर हे जरा मोठे चणे येतात आणि ते मी आता अंदाजे घेतलेले आहे पातेला. म्हणजे जसं तुमची घरामध्ये तुम्हाला किती लागतात त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि हे चणे रात्रभर भिजून सकाळी काढून ठेवलेले आहेत मी. आणि ते आता आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. तर त्याच्यासाठी मी जेवढे चणे भिजतील तेवढंच पाणी टाकणार आहे. तर 1 ग्लास पाणी बरोबर लागलं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे चण्याला चव लागते. थोडीशी पाव चमचा हळद टाकूया. आणि आता कुकर शिजायला ठेवूया. 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आणि 4थ्या शिट्टीला बंद करायचं. गॅस आपला फास्ट ठेवायचा. आणि इकडे मी या कपाने 2 कप पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे चहाची पावडर टाकायची. ही चहाची पावडर चांगली उकळून द्यायची, जसं आपण चहा बनवतो तसं. आणि नंतर त्या भाजीमध्ये आपल्याला चण्याच्या भाजीमध्ये हे उकळलेलं पाणी टाकायचं. त्याच्यामुळे चांगली चव येते. तर चण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण घेतला आहे. हे 3 छोट्या वाट्या सुके खोबऱ्याच्या, 1 इंच अद्रक आणि अंदाजे लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि हे ज्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत त्या मसाल्यात वाटून घ्यायच्यात. 2 मीडियम टोमॅटो कोथिंबीर वरून टाकायची हे. आणि हे 2 कांदे मीडियम साईजचे. आणि त्यासाठी आपलं हे मिरचीमध्ये धना पावडर वगैरे सगळं आहे. 2 चमचे छोटे. आणि हा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद. आणि हे धण्याची पावडर कमी आहे माझ्याकडे म्हणून एवढीशीच घेतली. आणि हा छोले मसाला आहे अर्धा चमचा छोटा. तर आपण आता हे सगळं भाजून घ्यायचं तेलामध्ये, थोडं थोडं तेल टाकून. अद्रक, खोबरं, कांदा, हे हिरवी मिरची आणि लसूण हे सगळं आपण भाजून घ्यायचं आणि बारीक ग्राइंड करून घ्यायचं. तर मसाला आपला भाजून झालेला आहे. टोमॅटो कापून घेतले. आता आपण मसाला वाटून फोडणी देऊया. मसाला वाटून झालाय. चणे चांगले आपले शिजलेत, बघू शकता असं. आता तेल टाकून घेऊया. थोडं तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी मोहरी टाकून घेऊया. थोडं हिंग, मोहरी चांगली तडतडल्यानंतर मसाला घ्यायचा टाकू. मसाला टाकून घेऊया.
तेल सोडले. आता आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण हे चणे टाकून घेऊया. आणि आपण हे चहाचं पाणी जे उकळून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया. मिक्सर धुतलेलं पाणी. एवढं घट्ट बनवायचं. आणि आता चवीनुसार मीठ बघायचं कमी जास्त, कारण वरून आपण टाकायचं नाही मीठ, चांगलं नसतं ते. आपली भाजी व्यवस्थित झाली आता. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि चपाती, भाजी किंवा भात त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा आणि सांगा कमेंटद्वारे आम्हाला की भाजी कशी झाली ती. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.